नमस्कार, स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजची आपली स्पेशल रेसिपी आहे आलू पराठा। आपण इथे बनवणार आहे। बटाट्याची भाजी न बनवता आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने इथे आलू पराठा बनवणार आहे। सकाळच्या गडबडीच्या वेळेत जर मुलांना वेगळा काहीतरी नाश्ता बनवायचा असेल तर हा सर्वात झटपट होणारा बेस्ट ऑप्शन आहे। याच्यामध्ये काय होतं, मुलांचं पोटही भरलं जातं आणि सोबतच हेल्दीही आहे। इथं आता तुम्ही पाहतच आहात, अगदी आपलं सारण बटाट्याचं काटापर्यंत गेलेलं आहे पराठ्यामध्ये। म्हणजे इथं आपण थोडंसं जास्तही जाड नाही पण थोडंसं जाडसर लाटल्यामुळे आणि स्टफिंग आपलं व्यवस्थित बनवलं असल्यामुळे पराठा फाटलेलाही नाही आणि सारण ही पराठ्याचं अगदी काटापर्यंत गेलेलं आहे। त्यामुळे मऊ लुसलुशीत असे पराठे बनवून तयार होतात। आता पराठ्याला तूप लावून तुम्ही हिरव्या चटणी बरोबर, ग्रीन चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खायला देऊ शकता मुलांना, किंवा मुलांना, लहान मुलांना देत असाल तर सॉसची किंवा हिरव्या चटणीची ही गरज लागत नाही। तूप लावून रोल करून दिला तर अगदी मुले आनंदाने खातील, कारण की आपण बटाट्याच्या भाजीमध्ये मसाले वापरलेले आहेत त्यामुळे टेस्टी बनतोच पराठा। आता पराठा बनवण्यासाठी इथं मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेले आहे। भरपूर अशी कोथिंबीर इथं बारीक चिरून घेतलेली आहे। थोडंसं जिरा आणि ओवा घेतलेला आहे स्टफिंग मध्ये वापरण्यासाठी। लाल तिखट जे रेग्युलर वापरतो ते, हळद चिमूटभर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि इथं थोडासा गरम मसाला मी स्टफिंग मध्ये वापरत आहे, त्यामुळे टेस्ट जरा जास्त वाढेल आपल्या पराठ्याची। पराठा लाटत असताना जर बटाटा मोठा असेल तर तो पराठा व्यवस्थित लाटला जात नाही किंवा फाटतो, त्याच्यातून स्टफिंग बाहेर येतं। इथं आता दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा लहान किसणीचा वापर करून बटाटा किसून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम बारीक किसला जातो आणि मऊसूत असं स्टफिंग बनवून तयार होतं। लाटतानाही आपल्याला कळत सुद्धा नाही की याच्यामध्ये स्टफिंग आहे की नाही। अगदी चपातीप्रमाणे तुम्ही सहज लाटू शकता। त्यासाठी तिथं लहान किसणीच्या साह्याने असं बारीक किसून घ्यायचा बटाटा। आता याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी मी आलं आणि लसूण चेचून टाकलेलं आहे खलबत्त्यामध्ये, आणि इथं बारीक चिरून कांदा वापरायचा आहे, ऑप्शनल आहे। कांद्याचा क्रंच थोडा पराठ्यामध्ये असेल तर छान लागतो आणि कांद्याची टेस्टही छान लागते पराठ्यामध्ये। आता आपण जे सर्व घेतलेलं साहित्य आहे पराठ्यामध्ये वापरण्यासाठीचं ते आता बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एक आपलं स्टफिंग बनवून घ्यायचं। सर्व साहित्य आपण हातानेच असं मॅश करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपलं सारण बनवून तयार होतं। अशा पद्धतीने जर तुम्ही पराठ्याचं सारण बनवलं तर पराठा लाटताना कधीच फाटणार नाही, अगदी परफेक्ट लाटला जाईल आणि मऊसूत असा पराठा बनवून तयार होतो। आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले आणि कांदा, कोथिंबीर वगैरे सर्व मॅश करून असं मस्तपैकी सारण बनवून घेतलेलं आहे। आता आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे। रेग्युलर तुम्ही चपातीचं कणिक मळता त्याच पद्धतीने इथं मळून घ्यायची आहे। थोडीशी घट्टसर मळी तरी चालेल, म्हणजे पराठा आपला लाटत असताना पातळ कणिक असेल तर चिटकू नये किंवा फाटू नये या उद्देशानं फक्त थोडीशी कठीण कणिक असेल तरी चालते, नाहीतर नॉर्मल रेग्युलर तुम्ही चपातीला ज्या पद्धतीने बनवता त्या पद्धतीने बनवली तरी चालेल। मीडियम साईजचा आता पिठाचा मी गोळा घेतला कणकेचा, त्याच्यामध्ये आता अशा पद्धतीने वाटीचा आकार बनवून घेतला हाताला पीठ लावून, आणि त्याच्यामध्ये सारण आता भरून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारण कमी जास्त प्रमाण करू शकता। मी इथं मीडियम साईजचा पराठा बनवत आहे, म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, म्हणून अशा पद्धतीने मी 2 ते 3 चमचे सारण भरून घेतलेलं आहे। अगदी भरपूर सारण, म्हणजे जास्त नाही वापरलेलं, मीडियम साईज मध्येच बनवून घेत आहे, म्हणजे जास्त जाड नाही आवडत पराठा, त्यामुळे मी इथं मीडियम साईजचा बनवणार आहे। त्या उद्देशानं मी आता इथं मोठे 2 चमचे सारण भरून घेतलं आणि अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे। पराठा लाटत असताना आपल्याला जोर द्यायचा नाही लाटण्यानं, अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे पराठा। आत सारण भरलेला असल्यामुळे पटकन पसरवलाही जातो आणि इथं तुम्ही पाहतच आहात, अजिबात इथं पराठा फाटलेला नाही। आपण कांद्याचा वापर केलेला आहे तरी सुद्धा पराठा फाटलेला नाही अजिबात। आता इथं तवा गरम करून घेतलेला आहे, तव्यावरती पराठा शेकून घ्यायचा आहे। गॅसच्या लो फ्लेम वरतीच पराठा भाजून घ्यायचा, हाय फ्लेम वरती नाही भाजायचा, नाहीतर काय होतं, बाहेरून तो पटकन भाजला जातो आणि आतील स्टफिंग वगैरे आहे ते आपल्याला व्यवस्थित चवीला लागत नाही, भाजल्यासारखं वाटत नाही। त्यामुळे इथं आपल्याला गॅसच्या लो फ्लेम वरती पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। हाय फ्लेम वरती भाजला तर तो पटकन भाजलाही जातो, परंतु असा कडक किंवा असं होत नाही, अगदीच मऊसूत असा होतो, मग तो खायला काही बरं वाटत नाही। म्हणून गॅसच्या लो फ्लेम वरती आपल्याला अशा पद्धतीने पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आता याला भरपूर सारं तेल लावा तुम्ही, किंवा तूपही लावू शकता। आता मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे।
तुपाचा वापर केला तर पराठा अगदी कठीणच होतो, म्हणजे थोडंसं कठीण होतं तुपामुळे, म्हणून मी इथं तेलाचा वापर केलेला आहे। पराठा खात असताना आपल्याला गरम गरम पराठा असताना त्याच्यावरती आपण तुपाचा वापर करायचा, म्हणजे अगदी टेस्टी लागतो पराठा। इथं मस्तपैकी असा खरपूस पराठा भाजून झालेला आहे आणि अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही, असा मीडियम साईज मध्ये मी बनवून घेतलेला आहे। सेम त्याच पद्धतीने आता मी दुसराही इथं पराठा बनवून घेतलेला आहे। पराठा लाटत असताना फाटू नये याच्यासाठी मी जी छोटीशी टिप्स वापरलेली आहे किंवा तुम्हाला सांगितलेली आहे, ती जर टिप तुम्हाला आवडली असली तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मस्तपैकी आपले खरपूस असे पराठे भाजून झालेले आहेत। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे काटोकाट स्टफिंग असलेलं मस्तपैकी आपले पराठे इथं बनवून तयार झालेले आहेत। अगदी चविष्ट लागतात असे पराठे।